पळसे येथे शिवसेना कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता स्नेह मेळावा मिसळ पालखीचे आयोजन करण्यात आले। पळसेचे माजी सरपंच व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील होनाजी गायधणी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडलाय। पळसे गणातील शिवसैनिक, हितचिंतक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे, जिल्हा प्रमुख अनिल टिकले, संपर्क प्रमुख गणेश कदम, युवा सेना प्रमुख जिल्हा नाशिक सदानंद नवले, तालुका प्रमुख लकी ढोकणे, महिला आघाडीच्या पूजाताई धुमाळ, उपजिल्हा प्रमुख जगन्नाथ आगळे, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय तुंगार, नाशिक साखर कारखान्याचे चेअरमॅन तानाजीराव गायधणी, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष विष्णू पंत गायके, सरपंच बाजीराव जाधव, उपसरपंच तानाजी जाधव तसेच नाना चौधरी, अजितदादा गायधणी, नवनाथ गायधणी, किरण नरवडे, प्रमोद आंबरे, गणेश कटाळे, पांडुरंग डिरेंगे, राजू नरवडे, साहेबराव सरोदे, दत्ताजी आगळे, यशवंत आगळे, वसंतराव डिरेंगे, शिवनाथ चौधरी, पांडुनाना गायधणी, विश्वनाथ सरोदे, रामदास गायधणी, सचिन बिडवे, गणेश घनदाट, निलेश जाधव जाखोरी, राहुल दात्रक, देविदास गायधणी, माजी सरपंच साहेबराव गायधणी, संतोष गायधणी, सोपान गायधणी, विजय सरोदे, केशव धात्रक, संजय ढेरंगे, राजू गायधणी, ज्ञानेश्वर गायधणी, रुंजा गायधणी, विजय पाटील, विजय क्षीरसागर आदींचा समावेश होता। कार्यक्रमात परस्पर संवाद, मैत्रीभाव आणि संघटन दृढ करण्याचा संदेश देत सर्वांनी स्नेह मिलनाचा आनंद घेतला। प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे अनिल अण्णा टिकले साहेब असतील, गणेश भाऊ कदम असतील, त्याचबरोबर सदानंदजी नवले, संजूभाऊ तुंगार, तसेच लकीभाऊ ढोकणे, पूजाताई धुमाळ, सर्व महिला पदाधिकारी, त्याचप्रमाणे शिंदे गावचे सरपंच असतील, तानाजीराव जाधव असतील, त्याचबरोबर आपले सचिनभाऊ बिडवे असतील, गणेश कटाळे, प्रमोद आंबरे, सर्व पदाधिकारी, आपण सर्वजण आपला वेळ काढून आजच्या या स्नेहमेळाव्या प्रसंगी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागतही करतो आणि आपल्या सर्वांचा आभारही मानतो। खरं तर थोडासा एक अगदी 10 मिनिटांचा उशीर झाला, जास्त काही नाही। 10 मिनिटापूर्वी खासदार आपले अगोदर आले, त्यांना घाई होती आणि आपण सांगितलं मला 10च्या आत नाशिकला पोहोचायचं आहे, महत्वाचं काम आहे, मी 10च्या आत येऊन कार्यक्रम चालू करावा लागेल, पण हरकत नाही म्हणून आम्ही आपल्या सर्वांची माफी मागतो। खरं तर आप्पा आल्यामुळे आम्हाला लगेच कार्यक्रम सुरू झाला आणि आप्पा बरेच 15-20 मिनिट आप्पा बोलले आणि आप्पा बोलल्यानंतर कार्यक्रम मिसळ पार्टी सुरू झाली। आपण थोडं 10 मिनिटं उशीर आला त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो आणि कार्यक्रम सुरू करावा लागला। तरी आपण सर्वजण आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार। त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, मित्रपरिवार, शिवसैनिक, सर्व हितचिंतक, शुभचिंतक, आपण सर्वजण आपला वेळ काढून आजच्या आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। आजपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे, मलाही माहिती आहे, आपण सर्व एकत्र असला आपला पळसे गाव म्हणजे एक परिवार आहे आणि त्याचबरोबर आपले शिंदे असेल, जाखोरी असेल, चांदगिरी असेल, आपल्या सर्व परिवारातील जे मित्र परिवार आज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याचबरोबर पिंपरी गावचे सर्व अण्णांचे स्नेही आज उपस्थित राहिले, त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। आणि आज आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात याबद्दल आज खूप समाधान झालं। अण्णा खरं तर आम्हाला सांगायला 1-2 मिनिटं सांगितलं पाहिजे। तो विषय असा आहे की मला 5-6 महिन्यापूर्वी आमच्या आईच्या रूपाने सरपंच पदाची मला जबाबदारी मिळाली आणि त्या जबाबदारीची आमच्या जगन्नाथ दाताळे यांच्या सहकार्याने मला जबाबदारी मिळाली, त्यांनी दिली आणि त्यांच्या सहकार्याने पळसे गावामध्ये बऱ्यापैकी खूप चांगले विकास कामं करता आले आणि त्या विकास कामाच्या माध्यमातून प्रत्येक वाड्यावस्तीवर, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचता आलं आणि त्या प्रत्येकाच्या समस्या जाणून घेता आल्या, एक चांगलं काम उभं करता आलं आणि या कामाच्या माध्यमातून नक्कीच सर्व ग्रामस्थ आमच्या बरोबर राहतील यात कुठली शंका नाही। आणि जे आपल्या गटाचे उमेदवार जे कोणी असतील आम्ही त्यांना आमच्या गावच्या वतीने भरभरून मतदान करू, भरभरून मतदान देऊ यातही कुठली शंका नाही। परंतु आपल्या सर्वांना सांगतो, आपण सर्वांना माहिती आहे, परंतु मी एकदा परत आपल्या सर्वांना विनंती करतो, पक्षाच्या माध्यमातून आपण वरिष्ठ पदाधिकारी आहेत, माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, मी सर्वसाधारण प्रत्येक
माणसाची जाण आहे, प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेला कार्यकर्ता आहे. कोणाला कोणती अडचण आहे, कोणाच्या बांधावर काय अडचण आहे, कोणाला रस्त्याची अडचण आहे, कोणाला कसली अडचण आहे, प्रत्येक गोष्टी जाण असलेला कार्यकर्ता आज तुमच्या समोर विनंती, तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, मला आपण सर्वांनी पंचायत समितीमध्ये मला आपण उमेदवारी द्यावी. आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सुनील भाऊ गायधनी यांनी आयोजित केलेल्या या मिसळ पार्टी आणि स्नेह संवाद या कार्यक्रमाला उपस्थित आमचे शिवसेनेचे सहज संपर्क प्रमुख गणेश भाऊ कदम, या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य संजूभाऊ पुंगार, नानाभाऊ चौधरी, माजी सरपंच नवनाथ भाऊ गायधनी, आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख लकी भाऊ रोखणे, समोर उपस्थित विष्णुपंत गायकरे, आता तानाजी पाटील या ठिकाणी उपस्थित होते. बंदोबस्त नाहीये तरी पण पाठीमागे जगनतात्या उभे, जगनतात्यांना सुद्धा आव्हान आहे, जगनतात्या या मिसळ पार्टीचा आस्वाद घ्या. खऱ्या अर्थाने आम्हाला पंत अभिमान आहे की असा नेता बाळासाहेब ठाकरेंनी जे विचार केलेले की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच पावलावर पाऊल ठेवून जे काम करतायत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे कार्यकर्ते आम्ही आहोत, याचा पण आम्हाला अभिमान आहे. आणि त्याच पद्धतीने आपण बघतोय शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते इथं, मग सुनील भाऊ असेल, आमचे संजय भाऊ आहे, नवनाथ भाऊ आहे, सगळेच आमचं लकी भाऊ आहे, शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राजकारण जास्त न करता जास्तीत जास्त समाजकारण कसं करता येईल त्या पद्धतीने काम करता येईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी शासनाच्या मार्फत अनेक सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, तरुण युवकांसाठी खूप योजना आपल्याला सांगणं सुद्धा इथं वेळ पुरणार नाही. याच्यातून दिसून येते की खरा कार्यकर्ता एक रिक्षा चालक असेल आणि तो मुख्यमंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीने सर्वसामान्यांना काम अपेक्षित आहे त्याच पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी काम केलंय. आजही महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. कालच सिन्नरला साहेबांची सभा झाली, साहेबांनी सभेमध्ये सर्व सिन्नरच्या सभासदांचा आढावा घेतला आणि आम्हाला अभिमान आहे. आम्ही सांगितलं साहेब तुम्ही सिन्नर दत्तक घ्या, सिन्नर नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे, संजूभाऊंनी ती सिन्नर दत्तक घेण्याची घोषणा पण त्या ठिकाणी केली. साहेबांच्या विचारावर हे कार्यकर्ते आम्ही सगळे काम करतोय. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन होणार आहे का नाही होणार आहे पण आज कळेल. सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, परंतु थोडस आमच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये इलेक्शन 8 वर्षानंतर होते, उत्साह जास्त आहे सगळ्यांमध्ये, त्याच्यामुळे हे थोडस प्रचार एकेकाटीचं प्रमाण वाढलेलं आहे. आज संध्याकाळी कळणार आहे इलेक्शन होतंय नाही होतंय, कधी होतंय, तारखा कधी डिक्लेअर होत आहे. तरी पण मी समस्त पैसेकरांना आवाहन करतो की आपण काय, आणि मी सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करेल की आपण ज्या पद्धतीने आज खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे आहात असं पुढे आपण त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहाल अशी मला या ठिकाणी 100% खात्री आहे. त्याचप्रमाणे या आमच्या पैसे गटाचे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार आणि जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिलजी डिकले साहेब, आमचे अण्णा, हे सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद गटात इच्छुक आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी उमेदवारी करणार आहेत. आणि म्हणून संजूभाऊ तुंगार माझे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी ते सुद्धा इच्छुक आहेत. नवनाथजी गायधनी आहेत, सर्वच आपले लकीजी डोकणे असतील तालुका प्रमुख. नाशिक लोकशाही न्यूज साठी निर्मला गायकवाड, नाशिक.